मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेण्याचंही ठरवलेलं आहे. नारायणगडावरती सभा होणार आहे. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि काय किती लोक तिथे येतील असा अंदाज आहे? हे सगळं मराठा राज्यातला एकही मराठा घरी राहणार नाही. मी 1-2 दिवसांनी आणखीन जाऊन गडावरती पाहणी करणार आहे. कारण खूप उन्हाळा आहे मोठा. पाण्याची व्यवस्था, हॉस्पिटलच्या काही सुविधा सगळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचे पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे. तिथं मोठमोठ्या काट्याचे झाडं आहेत ते काढणे आले पाहिजे. तिथं काटे पण आहेत, खाली बारीक बारीक लेकरं येणार आहेत, त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. कारण काय, समाजाला त्रास नाही झाला पाहिजे. नसता समाज आलाय आणि पाण्या वाचून किंवा अनेक सुविधा वाचून समाजाचे हाल नाही झाले पाहिजे. कारण नुसतं घ्यायचं आणि समाजाचे प्रचंड हाल होतील असं व्हायला नको. कारण करोडो समाज येणार आहे. आंतरवालीला आला त्यावेळेस खूप समाजाचे काही वेळेस हाल झाले. परंतु अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पाण्याची व्यवस्था होत्या, बाकी सगळ्या व्यवस्था होत्या. समाज तरफडता कामा नये. विनाकारण काही सुविधा वाचून तरफडता कामा नये. त्याची तडेजंग तयारी जोरदार झाली पाहिजे. समाजाचं स्वागतच करता आलं पाहिजे. नसताच उगाच करायचं म्हणून करायचंय आणि तिथं काहीच तयारी नाही असं नको. मी 2-4 दिवसांनी जाऊन स्वतः पाणी करणार आहे. तिथं व्यवस्था काय समाज तरफडता कामा नाही. लोकसभेचा 4 जूनला निकाल येणार आहे. 6 जून तुम्ही डेडलाईन दिलेली आहे. दुसरी डेडलाईन आहे. ही डेडलाईन जर पुन्हा सरकारनं ओलांडली तर जी सभा होणार आहे किंवा सगळे मराठा बांधव एकत्र आहेत तिथं काही निर्णय होऊ शकतो? नाही, ती सभा राजकीयासाठी नाहीची. ती सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच अंमलबजावणीसाठी होणारी सभा आहे. ती राजकीय नाहीची. त्यांनी नाही दिलं तर आम्ही मैदानात उतरणार. विधानसभेला 100% उतरणार म्हणजे उतरणार. आम्ही तयारीच करणार त्याची. आम्ही सोडत नाही त्यांना. आता यांनी कितीही काही केलं, यांना सुट्टी नाही. लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणचे मतदान बाकी आहेत. अशात अनेक पुढारी जे आहेत ते तुमच्याकडे येऊन भेटतायत. काय नेमकं त्यांचा विचार आहे? भेटीत काही सांगता येईल तुम्हाला? असं नीट वागायचं. मग पहिल्यांदी नीट वागली असते ही येळ आली असती का? हे गोर गरिबांचं तिथं अंतरवालीत येणं म्हणजे मराठ्यांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे. आपवर विश्वास ठेवायचाच नाही. मराठ्यांची गरज आहे याचा अर्थ असा आहे. पर्यायच नाही यांना. इथून मागं म्हणायची मराठ्याची गरज नाही. आता कसं काय गरज आहे? कसं पळायला गोरगरिबांनी कशी फजिती लावली. आता ही गोरगरीब मराठ्यांचा विजय. खरं सांगतो मी तुम्हाला, ही एकजुटीचा विजय. इतके पळालेत, आधीच पळाले असते. असे कशाला वेळ आली असती? कशाला वेळ आली असती? आत्याला पळा लागते, चुलत्याला पळा लागते, पुतण्याला पळा लागते, मावशी पळती. नुसती पळापळीचे ना. कोणाचीच कोणाच झोप नाही. कोण कोणाचा प्रचार करतं याचा मेळ लागा ना. कोणाला कोणचे चिन्ह आहेत याचा तपास नाही. मोदी साहेब तर महाराष्ट्रात येते तर महाराष्ट्रात मुक्कामच उठिनात. ते इथंच हे मराठ्यांची एकेचा विजय आहे. आम्ही तर कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. आंतरवालीत या नाही, आंतरवालीच्या बाहेर राहा. आम्ही ना युतीला दिलाय, ना महाविकास आघाडी दिला, ना अपक्ष आणि फेपक्षाला कोणाला दिलाय. कोणाला पाठिंबा नाही. समाज यावेळेस 100% त्यांच्या मतावर त्यांनी ठाम राहायचे. कुणी भेटला बी नाही भेटला तरी मी पाठिंबा कोणाला देणार नाही. समाजानं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. गैरसमज बी करून घ्यायचा नाही अजिबात. हे भेटायला येते म्हणजे इथं गोरगरीब मराठ्यांचा विजय येऊ. कधीच गोरगरिबांनाही विश्वासात घेत नव्हते. ही तुमचा धाक आहे महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचा. नरेंद्र मोदींच्या अनेक सभा होत आहेत. 5व्या टप्प्यापर्यंत त्यांच्या अनेक सभा झालेल्या आहे. सभा घेण्याची वेळ का आली असं वाटतंय तुम्हाला? तिथल्या स्थानिक 4-5 भाजपाच्या नेत्यामुळे लय मगरूर अशी मस्ती त्यांना. जातीचा द्वेष मराठ्याला फसिलं, धनगराला फसिलं. बघा ना, त्यांना मला दिले ते 50 दिवस, 40 दिवस, आणि धनगरांना चौंडीच्या आंदोलनात टाइमला दिले ते 50 दिवस. काय झालं त्याचं? काय झालं काय? बरं का, आमचं नाही, यांचं खरंच काय नाही. धनगरांचं नाही, मराठ्यांचं नाही, ओबीसीचं नाही, मुस्लिमांचं नाही, दलितांचं. हे बातम्या पेरून काय केलं? आम्हाला गोरगरिबाला एक होऊ दिला. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी धनगरांना आरक्षणाचा शब्द दिला. पण धनगरांचे पोर इतके बेकार येत. एक सभा होती कुठंतरी त्या देवेंद्र फडणवीसाची, ते त्या माईक मध्येच पिन खोसून दिली आणि ते गाणं लावलं होतं काहीतरी, 13 वादा काय वया असं काहीतरी. त्या भाषणच करता नाही आलं. म्हणजे आम्हाला गोरगरिबांना विसरता कामा नाही. उगा आता तुमचे नेते मोठे होणार, आमचे होणार, आपले गोरगरीब मरणार ना. आपले गोरगरीब मरणार. आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि हे भाजपचे जे स्थानिक 4-5 जण आहेत ना, त्यांना मराठ्यांचा एवढा द्वेष आहे भयानक. त्या द्वेषामुळं माता मावल्यावर हल्ला करून पोलिसांची बाजू घेतल्यामुळं आताही गोरगरीब मराठ्यावर केसेस करतात. माझ्यावर SIT नेमली, खोटे खोटे आरोप करणं चालू आहे. यामुळं
मराठा समाज सगळा बाजूला गेला नसता. मी जी24च्या माध्यमातून जाहीर सांगतो, मराठा भाजपच्या विरोधात कधीच नव्हता. आज तर 106 आमदार यावेळेस निवडून दिलेत नसते. यावेळेस सगळा मराठा बाजूला सरकला आणि हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं की ह्या 4-5 जणांमुळे कार्यक्रम उलटा सुलटा झाला. टप्पे करायला लागले. 88 उमेदवार तिथे एका टप्प्यात आहे. दुसऱ्या राज्यात इथं फक्त 48 आहेत. 5 टप्प्यात आहे इथली निवडणूक. 5 टप्प्यात पंतप्रधानाला आणायचे. बरं ते मुकामाला बी द्यायचे. म्हणजे ही वेळ फक्त यांच्यामुळे मोदी साहेबांवरती आली. मोदी साहेबांनी आता तरी हुशार व्हावं, त्यांना समज द्यावी, मराठ्याचं आरक्षण देऊन टाकावं. जर पुढं असंच केलं तर कार्यक्रम वाजलाच म्हणून समजायचं. कारण मराठा, मुस्लिम, दलित, 12 बोलले तर आम्ही सगळे एकत्र येणार आहेत. कार्यक्रमच वाजणार आहेत. तुम्हाला लावतच हाणायला जायचं. तुम्ही त्याच प्रश्नावर येणार होतो. लोकसभेची तुम्ही तयारी केली होती आणि याच समीकरणावर तुम्ही उतरणार होतात असंही जाहीर केलेलं होतं. आता पुढचाही तेच नियोजन असणार आहे विधानसभेत? आम्हाला पर्यायच काय दुसरा? कोणचा शान आहे याच्यातला? आता लढत आहे एक महायुती आणि महाविकास आघाडी. हे राज्याची एकमेकाकडे जाऊ शकते सीट कमी पडल्यावर. आम्ही का टाळ्या वाजत बसा इकडे डफडे गावान बाजावा? यांचा काय भरासा आहे? निवडून दिले उद्या आपल्या सोबत राहील का? आपण कशामुळे दिला? आज तो चांगला नाही म्हणून हेव दिला आणि हेव जर त्याच संघ गेला तर झालंय तसं. 5 वर्षात दादा कधीच, आता आणखीन 1 मिनिट घेतो तुमचा, कधीच बघायला नाही मिळालं. 70 वर्षात 75 वर्ष असं बघायला मिळालं यावेळेस. 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं देशात कधीच झालेलं नाही. कधीच नाही. त्यांची 2.5 वर्ष आली, 2.5 वर्ष यांची आली. भाजप बाहेर आलो होतं त्याला आत उडीलं येईल. तुम्ही तुमच्याच उडीचा आम्हाला मारता काय? गोरगरीबाला शेतकऱ्याचे प्रश्न सुटानात, धनगरांचे सुटानात, दलितांचे सुटानात, मुस्लिमांचे सुटानात, मराठ्यांचे सुटत नाहीत. मग त्यामुळं आम्हाला पर्याय नाही. आम्हाला सामान्य जनतेला एकत्र येऊन आपल्याला देणारं बनावं लागणार आहे. आता आरक्षणाच्या या सगळ्या मागणीसाठी किंवा विधानसभा लक्षात घेता सर्व समाज एकत्र येऊन पर्याय देऊ शकतील. कमून न देणार. 93 मतदारसंघ करतो एकट्या मराठ्याचं वर्चस्व आहे. सगळ्या जाती एकीकडे झाल्या तरी 57 ते 67 मतदारसंघ असे आहेत की मराठ्यांच्या मताशिवाय त्यांना लीडच मिळू शकत नाही. खाली काय राहिलं? मग ढेकळं खाली राहिलंय का? त्याचं जर मुस्लिम, दलित, 12 बोलीदार, धनगर, मराठा एकत्र राहिले ना, सीटच निघत नाही. यांना काय करावं लागेल? मग सत्ता असले तर आसाममधून 10, कॅनडातून 10, आफ्रिकेतून 10 असे गोळा करायचे मग इथं सत्ता बनवायची. इकडे तर चान्सच नाही. मग महाराष्ट्रातल्या पूर्ण जागेवरती 288 वर सगळ्या जाती धर्माचे उभे करणारे 100% करणारे लिंगायत समाजासह सगळे. त्यांनी 2 उपमुख्यमंत्री केले का नाही? सॉरी 2 उपमुख्यमंत्री केले त्यांनीच वाट पाडी. आमच्या होते 7 काय जमत नाही काय? हो एका जातीचं एक आपण आपल्या जाती जाहीर होईल सगळं. आता ते 6 तारखेपासून मला बघून देतात का? राजकारण माझा मार्ग नाही, मला जायचं नाही. जर यांनी ताबडतोब त्या केसेस मागे घेऊन मराठा आणि कुणबी एकाचा कायदा जर पारित केला, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली तर मला राजकारण करायचं नाही. पण नाही दिलं की तुम्ही किती अंतरवलीत आले, किती आता गोड बोलले. अंतरवलीचा राबता लय वाढाय सध्या. वाटाही चिरत नाहीत कोणाला. ते तेपलंच येते नीट टाकून. आता तर हेलिकॉप्टर नाही यायला लागले. आता तर चान्सच नाही. मी बदलत नाही भाऊ, तवाच करायचं ना. ही वेळच तुमच्या राहिली नसती. गोर गरीब मराठ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही गैरसमज करून घ्यायचा नाही. माझ्याकडे कोणी येऊ द्या, मी कोणाला पाठिंबा देत नाही. तुम्हाला मराठ्याला जे करायचे तुम्ही ठाम करायचे. असे पाडा ना ह्या बारीने 5 पिढ्यात कोणी उभाच न राहिलं पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा. शेवटचा प्रश्न, अगदी विधानसभेची तर आता तयारीच सुरू झालाय असं सांगताय. मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढणार का? कारण लोकसभेत तुम्ही लढावा अशी मागणी होती. हे सगळं जर विचार झाला तर होऊ शकतं तसं? नाही, मी राजकारणात जाणार नाही. माझा जनचळवर विश्वास आहे. 70 वर्षात मराठ्यांना न मिळाले. मला समाजाला, गोरगरीब समाजाला मराठ्यासह देणारं बनवायचं. आता मागणारं बस. स्वतःचे गोरगरिबाचे लेकरं तिथं जाऊ द्या, शेतकऱ्याचं जाऊ द्या, दीनदलितांचं जाऊ द्या, मुस्लिमांचं जाऊ द्या. तुमच्या जातीचे तुमचेच लोक प्रश्न सोडवतील आणि मला देणारं बनवायचंय. फक्त कोण भेटायला येतंय, कोण जातंय, कोण फोटो टाकतंय, वर येगळत लिहितंय, इथं मला तिसरंच बोलतंय आणि तिकडे येगळत लिहितंय. विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे करायचं मराठ्यांना ते ताकदीनं करा. मी कुणाला पाठिंबा दिलेला नाही. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे की लोकसभेमध्ये आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. विधानसभेचं येणारी निवडणूक ही लक्षात घेता, सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेता, आरक्षणाचे मुद्दे आणि इतर मुद्द्यांच्या वरती समाज एकत्र येतील आणि स्वतः उमेदवारी 288 मतदारसंघावरती देतील असा देखील दावा मनोज जरांगे पाटील करताय. येणारी निवडणूक कशी होणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे. विष्णू गुर्गे, जी24 तास, बीड.